दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 24 ते 27 जानेवारी दरम्यान पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लावर शोचं आयोजन करण्यात आलं आहे। जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉक्टर सुहास दिवसे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती सुरेश पिंगळे आणि अनुपमा बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली। जपानी शैलीत बनवलेल्या विविध फुलांच्या सजावटी, विविध प्रकारच्या फुलांच्या रचना आणि स्पर्धकांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या बॉन्साय झाडे जे पुष्पप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असतील। पुण्यासह अनेक राज्यातील नर्सरींचा समावेश या प्रदर्शनामध्ये असणार आहे। या फुलं प्रदर्शनात केवळ पुण्यातीलच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश आणि देशातील अनेक रोपवाटिका व्यावसायिक उपस्थित राहतील। पुष्प प्रदर्शनात विशेष मुलांसाठी चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात। विविध शाळांमधील सुमारे 1000 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात। यावर्षी 12 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली जाईल। या फ्लावर शोमध्ये वृद्धांचा सहभाग वाढावा यासाठी बागायतदारांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। तसेच या प्रदर्शनात फुलांची कलात्मक मांडणी, फळे आणि भाज्यांची स्पर्धा, आकर्षक पानांच्या कुंड्या, विविध बागेच्या फुलांचे सादरीकरण देखील सर्वसामान्यांसाठी करण्यात येणार आहे। ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत सांभाळलं जातं। त्या संस्थेचा मी ऑनररी सेक्रेटरी आहे, मानद सचिव आहे आणि या सहाय्यक मानद सचिव आहे। अनुपमा बर्वे, माझं नाव सुरेश पिंगळे। आणि हे प्रदर्शन 24 ते 27 जानेवारी या 4 दिवसामध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये भरवलं जातं। हे प्रदर्शन पश्चिम भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं आणि ह्या प्रदर्शनाला 4 दिवसामध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार लोक भेट देतात। आणि ते भेट देणारे लोक केवळ पुण्यातले किंवा महाराष्ट्रातलेच नव्हे तर दक्षिण हिंदुस्थानातलं आणि उत्तर हिंदुस्थानातले, दिल्लीपासूनचे लोक हे प्रदर्शन पाहण्याकरता येतात। त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये पुष्कळ फुलांचे प्रकार ठेवलेले असतात। त्यामध्ये गुलाबांचे फुलांचे प्रकार असतात, त्यांच्या स्पर्धाही घेतल्या जातात। आणि हे निसर्गावर प्रेम करणाऱ्या लोकांना मदत व्हावी म्हणून ही रोपं येणारे विक्रेते, नर्सरीवाले, त्याची औषधं, खतं विकणारे सगळे व्यापारी इथे आलेले असतात। मुलांना खेळण्याकरता देखील व्यवस्था केलेली असते। मुलांची करमणूक व्हावी म्हणून जादूचे प्रयोग, गाणी, आणखी इतर काही करमणूक प्रधान असे कार्यक्रम ठेवले जातात। आणि ह्या 4 दिवसामध्ये तुम्ही इथे आलात, दिवसभर थांबलात तर तुमच्या भोजनाची, खाण्याची वगैरे देखील इथे व्यवस्था केली जाते। असा हा 4 दिवस फुलांचा एक महोत्सव म्हणा किंवा मोठा एक मेळावा भरलेला असतो एम्प्रेस गार्डनमध्ये। फुलांचे प्रकार म्हणजे मुख्य म्हणजे इथे जो फुलांचा मांडव असतो त्याच्यामध्ये गुलाब मुख्यत्वे करून असतात। आणि बाहेर म्हणाल तर तिथे बाहेर सगळ्या तऱ्हेची रोपं असतात। शेवंती, डेलिया, गुलाबाचे तर सगळे प्रकार असतातच। शिवाय आसामवरून कॅक्टस, आणखीन सेक्युलंट्स आणि ऑर्किड्स येतात। तर ते मुद्दामून तिकडनं इथे स्टॉल घेतात आपल्याकडे, कारण ऑर्किड्स आपल्या इथे हल्ली बनवतात पण ओरिजिनली ऑर्किड्स थंड प्रदेशाची आहे। तर तिकडचे ऑर्किड्स ते इकडे घेऊन येतात। आपल्या इथल्या प्रेक्षकांना ते बघायला तरी मिळतात निदान की खरी ऑर्किड्स कशी असतात थंड प्रदेशातली। आणखी स्टॉल्स जे असतात ना, तर 80 स्टॉल्स आहेत आमचे। याच्यामध्ये सगळं रोपांना रोप घेतल्यापासनं माती, कुंडी, खतं, औषधं हे सगळं काही इथे एक घेतल्यावरती सगळं खरेदी करायला इथे स्टॉल्स आहेत। आणि खाण्यापिण्याचे 15 स्टॉल्स असतात। त्यामुळे लोकांना एकदा आत शिरल्यावरती एक 4-5 तास इथे घालवायला काहीच हरकत नाही। त्या असे येतातही लोक, म्हणजे फॅमिलीज येताना आम्ही बघतो। मध्ये या सिनियर सिटीजन्सना बसायला वगैरे बाग ठेवलेले असतात, खुर्च्या असतात। त्यामुळे एकंदर बरोबर तसंच आमच्याकडे व्हीलचेअरची पण सोय